नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. तर वेट लॉसच्या जर्नीचा आजचा आहे तिसरा व्हिडिओ. ॲक्च्युली वेट लॉस करण्याआधी ना मी दरवेळेला एक गोष्ट नेहमी कटाक्षाने करते आणि मला वाटतं ती प्रत्येकाने केली पाहिजे. आणि ती गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण वेट लॉस करतो तर आपण फक्त ना स्केलवरती म्हणजे वजन काट्यावर लक्ष ठेवतो. इनफॅक्ट मी डेली वेट चेक करते. अरे मी काल हे केलं होतं, मी एवढं डाएट केलं तर किती फरक पडला, किंवा मी हे खाल्लं तर किती वाढलंय, हे असं माझं डेली चेक असतं. आणि मग त्याच्यावरनं थोडंसं टेन्शन घेऊन मग त्याच्यावर काम करते. नाही बाबा, आता आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं डाएट केलं पाहिजे, हे कमी खाल्लं पाहिजे, ते कमी खाल्लं पाहिजे. आणि असं माझं डेली असतं. डेली म्हणजे एक प्रकारे ते कुठेतरी व्यसन लागल्यासारखं झालं. पण त्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा वेट लूज केलं होतं म्हणजे अगदी 67पर्यंत मी आली होती आणि खूप वेळ लागला होता. ॲक्च्युली खूप पेशन्स लागतात वेट लूज करायला. बट जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, वेट कमी करायचं असेल, तुम्ही खाणं पिणं कम्प्लीट डाएटवर जा, तुमचं वेट खूप पटकन कमी होईल. शुगर सोडा, खाणं पिणं सोडा, स्ट्रेस नाही घ्यायचा वगैरे. पण ना माझा प्रॉब्लेम असा होता की मुलं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मागे इतकं ॲक्च्युली मी मेंटली कधी कधी खूप स्ट्रेस होऊन जाते. अरे एवढा पसारा केला. म्हणजे आता तुम्हाला आता सांगू, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि लिटरली माझ्या भिंतींवरती आता रंगरंगोटी चालू आहे, म्हणजे वॉटर कलरनी वगैरे. तर कुठेतरी हे सगळं अशा काही गोष्टी सहारे म्हणजे चिडू पण शकत नाही आणि काहीच तुम्ही करू शकत नाही. आता मुलं आहेत तर काय करणार आता बिचारे सुट्ट्यांमध्ये. तर तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात. मग अशा वेळेला ना कधी कधी मेंटली ह्याच्यामुळे ना खूप भूक लागते, खरं सांगायचं तर. आणि मग तरी पण मी खूप कंट्रोल करते. पण कधी कधी जेवणाची वेळ मुलांमुळे पुढे मागे माझी होऊनच जाते. मोस्ट ऑफ रात्री असं होतं की आता थकले, आता मला कधी खायला द्या आणि मला आता झोपू द्या, किंवा बस आता मी ह्याच्या पुढे नाही काही झेलू शकत तुमचे उद्योग, ह्या लेवलला मी येते. आणि मग तेव्हा मग काहीतरी खाते, मग तेव्हा टायमिंग बघत नाही किंवा काय नाही. आणि मग त्याच्यामुळे माझं वजन कमी व्हायला मला खूप वेळ लागतो, खरं सांगायचं. तरीसुद्धा आता मी 1 तारखेपासून एक्झॅक्टली चालू केलं होतं. 1 तारखेला मी ॲक्च्युली लिहून ठेवते. जेव्हा केव्हा मी एक्सरसाइज करायला असं टार्गेट करून मी सुरुवात करते. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे 2 तारखेला आहे. 2 तारखेला माझं वेट होतं 73 आणि आज मी जेव्हा चेक केलं आहे तर इथे लिहिलेलं आहे 8 तारखेला माझं वेट आहे 72.5, म्हणजे 1 किलोचा वगैरे फरक पडला. ॲक्च्युली 71.8 वर गेलं होतं. मी काल रात्री जेवली, म्हणजे मी थकून गेले होते. आता म्हटलं मला एनर्जीची गरज आहे, बाकीची कामं करायची. मी जेवली, फटाफट सगळी कामं केली आणि मग झोपले. तेव्हा आय थिंक त्याच्यामुळे थोडासा स्केलमध्ये वरखाली फरक पडतो. तर हा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा मी वेट एक्सरसाइजसाठी सुरुवात करते ना, तर मी माझ्या डॉक्टरांना किंवा गायनेक असतात त्यांना विचारलेलं होतं की माझं वजन कमी होत नाही आहे, पण मी एक्सरसाइज करते तर माझे इंचेस कमी होतात, मग वजन का कमी होत नाही. तर तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं, तुझे इंचेस लूज होत आहेत ना, ते खूप चांगलं आहे, तू वजनाच्या मागे लागू नको. जर तुझं झपाट्याने एकदम सडनली तुझं वेट खाली आलं तर तुला विकनेस येऊ शकतो, तुला त्रास होऊ शकतो. म्हणजे बेसिकली हेल्थ प्रॉब्लेम स्टार्ट होऊ शकतात एकदम फटकन एवढं वजन कमी झालं तर. आणि तुला मुलं सांभाळायची 2 आणि एवढी मस्तीखोर आहेत माझी मुलं, मस्तीखोर आहेत माझी मुलं, उद्योग करतात. ॲक्च्युली त्यांच्या माइंडमध्ये ती येत असतं. तर मला वाटतं ठीक आहे, त्यांना क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्यांचं डोकं वेगळंच चालतं, तर ठीक आहे. सो त्यांच्या गोष्टींच्या लेवलनी मला एनर्जी ठेवायची असेल तर त्या मला डॉक्टरने सांगितलं, तू वजनाच्या मागे लागू नकोस, तू इंचेस कमी करायच्या मागे लाग. सो मी जेव्हा पण सुरुवात करते ना, मी अशा पद्धतीने लिहून ठेवते. तुम्ही इथे बघत असाल, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. हा 2023चा आहे आणि इथूनच मी स्टार्ट केला 2026चा. ह्या वर्षी पण हे 2023चा आहे. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला मी इंचेस, आठवड्यावर केलं की मी इंचेस मोजते आणि लिहून ठेवते की किती कमी झाले. पॉईंटने जरी कमी झाले तरी मी लिहून ठेवते. मग मला असं वाटतं की ओके, ह्या पार्टवरती जास्त काम केलं पाहिजे किंवा ही एक्सरसाइज वाढवली पाहिजे. अशा पद्धतीने मी वर्कआउट करते. जिमला जायला मला वेळ नाही आणि मला जिम आवडत नाही. उगीच ते हेवी वर्कआउट्स उचलायचे, येण्या जाण्यासाठी तेवढा वेळ घालवायचा आणि मुलांना त्याच्यानंतर कोण सांभाळणार, हा पण पॉईंट आहे की जर मी तिथे गेली तर कोण. आणि अजूनही शाळेच्या वेळा इतक्या फिक्स नाही आहे की मी मुलांना घरी किंवा ती लोक शाळेत गेले तर मग मी त्या वेळेत जाऊ शकते, असं अजिबात अजून नाही आहे. त्यामुळे ते थोडंसं कठीण आहे. सो मी अशा पद्धतीने वेट लूज किंवा इंचेस लूज करायचा प्रयत्न करते. तर इथे गेल्या 2 तारखेला मी केलेलं होतं. 2 तारखेला वेट 73 आहे, आज मी केलं वेट 72 आहे. त्याच्यानंतर इथे बेली फॅट होतं माझं 44 होतं, आज मला
2वर आले, म्हणजे 2 इंचेस कमी झालेले आहेत एका आठवड्यामध्ये. एका आठवड्याला आय थिंक मला वाटतं 3 का 4 दिवसच मी एक्सरसाइज केली आहे, शनिवार रविवार सोडूनच द्या. म्हणजे बराच फरक पडलाय. आर्म्समध्ये 11, इथे 12 होतं, इथे 11 आहे. थाईजमध्ये वगैरे अजून फरक एवढा पडलेला नाही आहे. सो जेव्हा तुम्ही एक्सरसाइज वगैरे स्टार्ट कराल ना, तेव्हा हे एक रुटीन बनवून घ्या की तुम्ही तुमचे इंचेस पहिले मोजाल आणि लिहून ठेवा, तर ते तुम्हाला खूप बरं पडतं आणि आपल्याला कुठेतरी मोटिवेशन पण वाटतं. ओ कमी झालं, चला वजन नाही झालं पण काहीतरी कमी झालं, तर हे एक मोटिवेशन खूप मस्त असतं. सो मी हे कटाक्षाने करते. जर तुम्ही सुद्धा सुरुवात करत असाल तर नक्की हे ट्राय करून बघा. एक महिनाभर जरी केलं ना, तुम्हाला तुमचा फरक नक्कीच जाणवतो. तर आता मी एक्सरसाइजला सुरुवात करते, जास्त काही बोलत नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे.